आपल्या डोळ्याची रचना कशी असते ती थोडक्यात पाहूया. डोळे आपले खाचेमध्ये बसवलेले असतात. त्याचं बाह्य आवरण असतं श्वेतपटल. त्याच्यावर एक पारदर्शक पडदा असतो, त्याला परितारिका म्हणतात. त्याच्या मागे बुबुळ असतं. बुबुळाच्या मध्ये बाहुली असते. जे एक छिद्र असतं, त्या छिद्रामधून प्रकाश किरण म्हणजे वस्तूपासून जे परावर्तित प्रकाश होतात ते छिद्रामधून आत जातात. ते नेत्रपटलावर पडतात. त्या नेत्रपटलाच्या बाहेरचं आवरण रंजित पटल, त्याच्या बाहेरचं आवरण श्वेतपटल. नेत्रपटलावर पडलेली जी प्रतिमा आहे, बुबुळाच्या मागे भिंग असतं. भिंग ती प्रतिमा नेत्रपटलावर उलटी पाडतं. ती प्रतिमा चेतापेशी मेंदूपर्यंत पोचवतात आणि मेंदूचं जे नेत्रकेंद्र आहे ती शेवटी त्याच्यापासून संवेदना आपण बघतो आणि ती वस्तू आपल्याला पुन्हा सुलटी दिसते. म्हणजे उलटी प्रतिमा आपल्या श्वेतपटलावर पडलेली असते, ती खरी प्रतिमा असते आणि जी पाहतो तो भास असतो, म्हणजे आपण भास आहोत. तर अशा तऱ्हेने ह्याचं आपलं डोळ्याचं कार्य चालतं. तर आता जे गाणं घेऊन येत आहेत ते माहेर वाशिणींचं मनोगत आहे. आल्या सया माहेरा घेऊन हसू ओठात, पाठवणी करा त्यांची फुटेल बांध डोळ्यात. पापणीत आसवांचा झरा वाहणे हा वाक्प्रचार म्हणजे अश्रूंचा बांध फुटणे. तो अश्रूंचा बांध घेऊन येत आहेत सुरेल गायिका आकांक्षा. हॅलो. आला वारस
निघाला सासुरा खूप सुरेल. सय्या निघाला खूप सुरेल. सासुरा